मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी वाटाणा, लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. तो मी आता थोडं जाडसर त्याचं वाटण तयार करून घेतलंय. आता हे वाटण मी कढईत फोडणी देऊन छान परतून घेते. सगळ्यात पहिले कढईत मी तेल टाकलंय. तेल टाकून त्यात मोहरी, जिरं आणि हिंग टाकलेलं आहे आणि त्यात मी आता कांदा हा छान लालसर होईपर्यंत देखील परतून घेते. कांदा परतल्यानंतर हळद, लाल तिखट घातलंय त्यात. आता मी जे वाटण तयार केलं होतं ते मी यात छान परतून घेते. ते व्यवस्थित परतून झाल्यानंतर मी त्यात आता 1 चमचा आपलं बेसन पीठ घातलेलं आहे. बेसन पीठ टाकल्यानंतर देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे. ते देखील व्यवस्थित छान मिक्स करून घेते. ते मिक्स केल्यानंतर मी आता प्लेटमध्ये ते गार होण्यासाठी काढून घेते. ते गार होईपर्यंत मी आता इथे पोळी अशी लाटून घेतली आणि असं मध्ये त्याला कट दिला आहे. आता सगळीकडे मी ते सारण सगळीकडे पसरून घेते आणि त्यात मी चीजचे तुकडे टाकलेत. अशा पद्धतीने ती पोळी मी फोल्ड करून घेते. सगळ्या बाजू अशा बंद करून घेते. पूर्णपणे व्यवस्थित फोल्ड करत जायचं आहे आणि ती आता मी पोळी लाटून घेते पीठ टाकून. तर आपला चीज मटर पराठा लाटून झालेला आहे. तर तवा गरम झालेला आहे. त्यात मी आता छान भाजून घेते आणि वरून मी अशा पद्धतीने तूप टाकून घेते. तुपाचं प्रमाण हे थोडं जास्त असू द्यायचं आहे. तूप टाकून पराठा छान खरपूस भाजून घ्यायचा आहे. एक साईड आता भाजत आलेली आहे. दुसरी साईड देखील अशीच छान भाजून घ्यायची आहे. तर आपला पराठा दोघी साईडने छान असा खरपूस भाजून झालेला आहे. इथे मी आता दुसरा पराठा देखील तयार करून घेतला आहे. हे तुम्ही दह्यासोबत, सॉससोबत किंवा शेजवान चटणीसोबत छान खाऊ शकतात. लहान मुलांच्या टिफिनला देखील तुम्ही हा पराठा देऊ शकता. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.